उन्हाळा सुरू झाला आणि महिलांना गडबड झाली ती वाळवणीचे पदार्थ बनवण्याची. म्हणूनच आज मी स्पेशली घेऊन आलेली आहे उपवासाचे आलू व साबुदाणा पापड. पापड तुम्ही बघू शकता, खूप असे छान इथे फुलत आहेत. एकही थेंब तेलाचा इथे मी वापरला नाही आहे आणि म्हणूनच हे पापड एकच नाही तर 2 ते 3 वर्ष सहज टिकणार आहे आणि बिलकुलच याला तेलाचा वास लागणार नाही आहे. तुम्ही इथे पापड बघू शकता. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज घेऊन आलेली आहे स्पेशली वाळवणीचा पहिला पदार्थ. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आलूचे पापड बनवण्यासाठी बघा इथे 1 किलो आलू मी उकळून छान असे घेतलेले आहे आणि सालसुद्धा मी काढून घेतलेले आहे. आलू आपल्याला एकदम छान असे उकडलेले हवे आहे, म्हणजे हातात आपण दाबले की लगेच त्याचा चुरा होईल किंवा लगेच ते असे मॅश होईल असे आलू आपल्याला उकळून हवे आहे. त्याचप्रमाणे 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे आणि जाडसर असं तिखट वाटून घेतलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण चिली फ्लेक्स म्हणतो ते इथे घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घेऊ शकता. तसंच उपवासाला चालणारं सौंधव मीठसुद्धा मी इथं घेतलेलं आहे. तसंच जिरंसुद्धा 1 चम्मच घेतलेलं आहे. आता काय करायचं, तर कढई गॅसवर गरम करायला ठेवायची. कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तो साबुदाणा याच्यामध्ये घालून घ्यायचा. साबुदाणा घालायचा आणि साबुदाणा छान असा खमंग होईपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा साबुदाणा फुटायला सुरुवात होत नाही तिथपर्यंत आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचे आहे. मी आज जे आलूचे पापड तुम्हाला दाखवत आहे, जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने घरी करू शकता. बिलकुलच हे पापड फसणार नाही किंवा बिलकुलच बिघडणार नाही, कारण की हे पापड ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने केलेले पापड चवीला तर खूप चविष्ट बनतात. त्याच पद्धतीने खूप असे फुलतातसुद्धा आणि एकही थेंब तेलाचा न वापरल्यामुळे 1 ते 2 वर्ष सहज टिकणार. बिलकुलच या पापडाला वास लागणार नाही. पापड ज्या महिलांना बनवायचे आहे ते या पद्धतीने बनवू शकतात आणि ज्यांना बनवणे जमत नाहीत, ज्या ऑफिसमध्ये जातात, त्यांना जर हे पापड लागत असेल तर ते ऑर्डरसुद्धा करू शकता. जो नंबर आहे तो मी थंबनेलवर तर दिलाच आहे, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे आणि याची रेट काय आहे, काय किलोने हे पापड मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे बघू, साबुदाणा आपला छान असा भाजून झालेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा छान असा थंड होऊ द्यायचा आहे. साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे आणि मिक्सरला छान असा बारीक फिरून घ्यायचा आहे. आता एक आपल्याला परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये अशा प्रकारे आलू आपल्याला छान असे मॅश करून घ्यायचे आहे. मॅश करण्यासाठी इथे बघा मी लहान जी किसणी असते त्याचा वापर करत आहे, कारण की या किसणीने कसं होतं की याचा एकसुद्धा कण असा जाडसर राहत नाही, छान असे मॅश होतात. त्याऐवजी जी पुरणाची चाळणी असते ज्याच्यामध्ये आपण पुरण छान असं बारीक करून घेतो, ते चाळणीसुद्धा आपण इथे हे आलू मॅश करण्यासाठी वापरू शकतो. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे जे पूर्ण आलू आहे ते मी छान असे इथे मॅश करून घेतलेले आहे. आलू इथे छान मॅच झालेले आहे, कोण्याच प्रकारचे कण याच्यामध्ये आलूचे शिल्लक नाही. आता 2 चम्मच एवढं चिली फ्लेक्स आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. 2 चम्मच एवढं सौंधव मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घालताना मात्र आता इथे आपल्याला थोडा विचार करायचा आहे, कारण की जेव्हाही आपण हे वाळवणीचे पदार्थ वाळवतो तेव्हा हे खारट होण्याची शक्यता असते. आणि अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे आणि बारीक केलेलं जे साबुदाणा पीठ आहे ते सुद्धा आपल्याला याच्यावर अशा प्रकारे बघा घालून घ्यायचं आहे. आता इथे साबुदाणा मी भाजून घेतलेला होता, बारीक करून घेतलेला आहे आणि आता नंतर याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता सगळं साहित्य याच्यावर घातल्यानंतर आता आपल्याला याला अशा प्रकारे हाताने चोळत पूर्णतः हे जे पीठ आहे, हे जे साहित्य आहे ते पूर्ण आलूमध्ये छान मिक्स झालं पाहिजे. या प्रकारे आपल्याला याला अशा प्रकारे चुरायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, खूपच चवीला चविष्ट असे हे पापड बनतात. नक्की एकदा ट्राय करा किंवा जर तुम्हाला हवे असेल तर ऑर्डरसुद्धा करू शकता. आता हा मसाले व पूर्णतः साबुदाणा या आलूमध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान असा याचा एक गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, तर गोळा तयार झाल्यानंतर आता आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीवर हा पापडाचा गोळा आपल्याला असा ठेवायचा आहे. आणि बघा ही चाळणी जी आहे ती आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायची आहे. तर एकीकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळणी मी ठेवून देणार आहे आणि त्याच्यावर छान असं झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं मोठ्या गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता 15 मिनटे पूर्ण झालेली आहे आणि आपला पापडाचा जो गोळा आहे तो छान असा इथे वाफून तयार आहे. मी तुम्हाला चमच्याने थोडं फोडून दाखवते, तर तुम्ही बघू शकता आतपर्यंतसुद्धा हे छान असं शिजलेलं आहे. याने काय होतात, तर याने आपले जे पापड आहे ते छान असे फुलतात आणि मस्त असे वर्षभर टिकतातसुद्धा. म्हणून आपण हे प्रोसेस करणे खूप असे आवश्यक आहे. तर इथे बघू शकता आता अशा प्रकारे याला फोडून थोडं थंड होऊ द्यायचं आहे
आणि थंड झाल्यावर आपल्याला हे पापड करायला घ्यायचे आहे. आता हे पापड आपल्याला करताना हे पीठ मळायची गरज नाही, कारण की आधीच आपण हे पीठ छान असं मळून घेतलेलं. आता इथे आपल्याला पुरी मेकर जे असतं ते घ्यायचं आहे आणि पुरी मेकर घ्यायचं आहे आणि एक एक असा गोळा तयार करायचा आहे आणि त्याच्यावर एक पॉलिथिन ठेवायची आहे आणि पॉलिथिनवर हा आपल्याला गोळा ठेवून अशा प्रकारे दाब द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज आपले जे पापड आहे ते बनून तयार होतात. आता हे जे पॉलिथिन मी घेतलेली आहेत, या पॉलिथिनला मी किंचित थोडंसं तेल लावून घेतलं. आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि फक्त एकदाच थोडं आपल्याला तेल लावायचं आहे. वारंवार तेल लावायची गरज नाही, म्हणजे बिना तेलाचे आपण हे पापड बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक चटई टाकलेली आहे. चटईवर एक पॉलिथिन मी टाकून घेतलेली आहे. पॉलिथिनला एकही तेलाचा थेंब मी लावलेला नाही आणि म्हणूनच आपले हे जे पापड आहे ते बिलकुलच वास मारत नाही किंवा त्या पापडाला कुठचाच वास लागत नाही. वर्षभर राहो अगर 2 वर्ष जरी हे पापड राहिले तरी आपल्या पापडाला बिलकुलच तेलाचा वास येणार नाही, याची मी खात्री घेते. तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले हे पापड मी तयार करून घेतलेले आहे. अशा प्रकारेच आपल्याला पूर्ण पापड बनवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारेच फॅनच्या हवेमध्ये किंवा उन्हीमध्ये तुम्ही हे वाळून घेऊ शकता. मी काय केलं, एक अशी चटई टाकली आणि त्याच्यावर पॉलिथिन टाकून हे पापड सावलीमध्येच करून घेतले, म्हणजे फॅनच्या हवेखाली करून घेतले आणि 2 ते 3 तास फॅनच्या हवेमध्येच याला राहू दिले. 2 ते 3 तासानंतर काय झालं की याच्या कळा अशा सोडायला तयार होतात. तेव्हा परतवून घ्यायचं आणि आणखी 1 ते 1.5 तास फॅनमध्येच याला होऊ द्यायचं, म्हणजे हे जे पापड आहे ते कडक व्हायला सुरुवात होते. आणि तेव्हा आपल्या घरी परडा असतो, त्या परड्यावर किंवा मोठं असं भांडं असेल त्याच्यावर किंवा एखादा कॉटनचा कपडा टाकून आपण हे पापड छान असे उन्हीत वाळून घ्यायचे आहे. 2 ते 3 दिवस उन्हीमध्ये वाळल्यानंतर हे पापड बघा असे दिसतात. तुम्ही कलर बघू शकता, अप्रतिम असा हा कलर आलेला आहे आणि पापडसुद्धा बघू शकता किती ट्रान्सपरंट असे हे पापड झालेले आहे. खूपच चवीला चविष्ट असे पापड बनतात आणि तसेच 2 ते 3 वर्ष हे पापड सहज टिकतात सुद्धा. अशा पद्धतीचे जर पापड तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देणार आहे. तर चला आता हा पापड तळून मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पापड आता आपले भरून ठेवण्यासाठी सुद्धा तयार आहे. 2 ते 3 दिवस ऊन दिल्यानंतर आपण डब्यामध्ये हे पापड भरून 1 ते 2 वर्ष किंवा 3ही वर्ष असेच साठवून ठेवू शकतो. आता तुम्हाला हे पापड मी तळूनसुद्धा दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता तेल कडकडीत गरम झालेले आहे आणि पापड किती छान असा फुललेला आहे. याच्यामध्ये आपण साबुदाण्याचा वापर कमी केलेला आहे. तुम्हाला जर साबुदाण्याचा वापर जास्त हवा असेल किंवा अर्धे साबुदाणा व अर्धे आलू हवे असेल तर त्या हिशोबाने सुद्धा पापड बनवून मिळतील. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे पापड आपले झालेले आहे. बघा हे पापड मी तळून घेतलेले आहे. पापड बघू शकता बिलकुलच तेलकट असे झालेले नाही. आता मी हे जे 2 पापड आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दाखवते आणि हाताला सुद्धा मी तुम्हाला असे चोळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला असं जास्त तेलकट हे पापड झाले आहे. तर बिलकुलच तेलकट हे पापड नाही, म्हणून आपण नक्कीच आपल्या घरी उपवासासाठी हे पापड करू शकतो आणि कुरकुरीत पण खूप असे झालेले आहे. नक्की ट्राय करा. आणि आता मी तुम्हाला हे पापड किती किलोला मिळतील, म्हणजे 1 किलो पापड कितीला मिळतील त्याची सुद्धा किंमत काढून दाखवणार आहे. 1 किलो सुकलेले पापड बनवण्यासाठी बघा आपल्याला इथे 3 किलो अंदाजे आलू लागणार आहे. 1 किलो साबुदाणा लागणार आहे. तिखट मीठ जे आहे ते मी 20 रुपये धरलेले आहे. गॅस हे 50 रुपये धरलेला आहे. पॅकिंगचा खर्च मी फक्त 20 रुपये धरलेला आहे आणि जे कुरिअर असतं, जे आपल्याला ऑनलाईन तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यासाठी जो खर्च येतो तो 100 रुपये धरलेला आहे आणि माझी मेहनत इथे मी फक्त 100 रुपये धरलेली आहे. म्हणजेच आपले जे आलूचे पापड आहे ते इथे 400 रुपये किलो आपल्याला मिळणार आहे. मला आलूचे पापड हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माझा नंबर घेऊन व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.